नमस्कार मित्रांनो, इंग्लिश मित्र मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत स्पॉट द एरर. स्पॉट द एरर म्हणजे काय मित्रांनो? चूक दर्शविणे. स्पॉट द एरर अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्स. म्हणजे तुम्हाला वाक्य दिलं असेल आणि ते वाक्यामध्ये चूक काय आहे त्या शब्दाच्या पुढे एक टिक करायची आहे आणि चूक दर्शवायची आहे, त्याला म्हणतात स्पॉट द एरर. आणि ते वाक्य दुरुस्त करून लिहायचे आहे. जसं फॉर एक्झाम्पल, आय वेअर बिझी इन माय वर्क्स. आता या वाक्यामध्ये काय चूक दिसते मित्रांनो तुम्हाला? तर आय जो आहे ते आयला वॉज लागतो, पण यांनी वेळ लावलेला आहे, म्हणजे आपल्याला ही चूक इथं दिसलेली आहे. मग याला दुरुस्त करून लिहायचं. तर कसं लिहिणार? आय वॉज बिझी इन माय वर्क्स. हे झालं. तुम्ही हे दुरुस्त करून लिहिलं. वेअर ते वॉज लिहिलेलं आहे, कारण आयला वॉज लागतो. असं जे लिहून दाखवलं आणि टिक करून दाखवली, स्पॉट करून दाखवलं, तर तुम्हाला ते मार्क्स मिळतील. उदाहरणार्थ दुसरं, शी इट अ मँगो. याच्यामध्ये काय चूक दिसते मित्रांनो तुम्हाला? कुठे स्पॉट करणार तुम्ही एररला? कोणती एरर दिसते? तर इट दिसते. काय आहे याच्यामध्ये? कारण शी हा तृतीय पुरुषी सर्वनाम आहे आणि वर्तमानकाळी वाक्य आहे. तर तृतीय पुरुषी सर्वनाम राहिलं तर ते क्रियापद जी वर्तमानकाळी येते त्याला एस किंवा एस लावा लागतो. इथं एस किंवा एस लावलेलं नाही, म्हणून ही चूक आहे. मग दुरुस्त कशी करणार? शी इट्स असं लावा लागेल. हे दुरुस्त झाले. अ मँगो. हे असं तुम्हाला सोडवायचे आहे. तिसरं उदाहरण आहे, राहुल रोट 5 पोएम. काय चूक दिसते तुम्हाला? कुठे स्पॉट द एरर करणार तुम्ही? कुठे एरर आहे? राहुल रोट 5 पोएम. 5 आहे आणि इथं उल्लेख आहे पोएम. पोएम इथं स्पॉट द एरर आहे. ही चूक दर्शवलेली आहे. का? कारण 5 हे प्लुरल फॉर्ममध्ये पाहिजे होतं. पोएम हे सिंग्युलर फॉर्ममध्ये लिहिलं आहे. मग लिहिताना कसं लिहिणार? राहुल रोट 5 पोएम्स असं दुरुस्त करून लिहावं लागेल. पुढचे वाक्य बघा मित्रांनो, ही कुड पास्ट इन SSC. कुठे एरर दिसते तुम्हाला? ते शोधायचं, परत परत वाक्य वाचायचं, तेव्हा ते एरर तुम्हाला सापडते. तर इथं पास्ट हे एरर आहे. का? कारण कर्त्याजवळ वुड, शुड, कॅन, कुड असे सहाय्यकारी क्रियापद आले तर येणारी क्रियापद ही वर्तमानकाळी पाहिजे असते. ती इथं भूतकाळी दाखवलेली, V2 दाखवलेला आहे त्याच्या. तर ही चूक आहे. मग दुरुस्त करून कसं लिहिणार मित्रांनो? ही कुड पास इन SSC. हे असं तुम्हाला दुरुस्त करून लिहायचं आहे. आलं का लक्षात मित्रांनो? स्पॉट द एरर हा टॉपिक सिंपल आहे. लक्षपूर्वक वाक्याला वाचायचे आहे आणि ती चूक शोधून काढायची, दुरुस्त लिहायची आहे. अशा पद्धतीनं ही वाक्य जी आहेत हे तुम्हाला सोडवता आले पाहिजे. बाकीचे ही जी उदाहरण आहेत तुम्हाला एक्सरसाइज म्हणून मी देतो आहे. ते तुम्ही लक्षपूर्वक ते वाक्य वाचून तिथं स्पॉट द एरर करून वाक्य दुरुस्त लिहायचे आहे. समजले मित्रांनो? तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला, कशा पद्धतीने तुम्ही त्याला फेस करणार, असा व्हिडिओ आवडला असेल तर याला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.